कारण नाही आहे ना? गेल्या काही दिवसात त्यांची खूप दगदग झाली होती का? दगदग म्हणजे हिच्या माहेरी गृहशांती होती तेवढंच. आणि हो म्हणजे म्हणायला गेलं तर थोडी दगदग झाली होती. त्यांना खूप स्ट्रेस आलाय आणि त्याच्यामुळेच त्यांना इतका त्रास होतोय. त्यांना बेड रेस्टची खूप गरज आहे. हो डॉक्टर, आम्ही काळजी घेऊ भावनाची. काही पथ्य वगैरे पाळावी लागतील. ते नाही डॉक्टर, मला एक सांगा, या सगळ्या गोष्टींचा बाळाच्या वाढीवर तर काही परिणाम नाही ना होणार? नाही, बाळ अगदी छान हेल्दी आहे. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळा आणि त्यांना आराम करू द्या. हो डॉक्टर, तुम्ही नका काळजी घेऊ. मी म्हणजे आम्हीच भावनाची खूप काळजी घेऊ. चला निघते मी. भावना, हे बघ, ह्याच्या पुढे मी जे सांगेन ना ते सगळं व्यवस्थित खायचं आणि छान आराम करायचा. नाहीतर काय, आता डॉक्टर बोलल्याने तू लगेच कामाला लागशील. सिद्धिराजाव, एवढं काही नाही झालंय मला. डॉक्टर काय म्हणाले लक्षात आहे ना तुझ्या? आता फक्त स्वतःचा आणि बाळाचा विचार करायचा. हे बघ रेणुका, मला असं वाटते थोडे दिवस तिला जे काही लागते ना ते सगळं तिच्या खोलीतच दे. होय. बर सिद्धू, तू बाहेर जाणार असशील ना तर मी जरा सामानाची यादी देते, ते जरा घेऊन ये. तिच्यासाठी जरा पौष्टिक लाडू करते, म्हणजे जरा शक्ती भरून येईल. होय. वा वा वा. करा करा, यादी करा. लाडक्या सुनेचं कोड कौतुक करा, तिचे लाड करा. सिद्धू, जा रे बाबा, सामानाची यादी घेऊन जा आणि सामान घेऊन ये. तिच्यासाठी पौष्टिक लाडू करा. आई, मी काय म्हणते, एक काम कर ना, तिच्यासाठी ना ते चंद्र तारे तोडून तिच्या पायाशीच आणून ठेवा. हो ना? लाड करतायत. तुम्ही काय बघताय माझ्याकडे? ह्या घरामध्ये ना ज्यांना मूल होतं त्यांनाच किंमत आहे. तू बोलत नाहीयेस माझ्याशी? नाही असं काही नाही. अरे सिद्धू, सगळं कळतंय मला. तू नजरेला नजर सुद्धा देत नाहीयेस माझ्या. हे बघ सिद्धू, निलांबरी सोबत जे काही घडलं तो सगळा अपघात होता. तुझा काही एक दोष नाही. तू का गिल्ट वाटून घेतोय स्वतःला? अरे पण मला वाटतंय गिल्टी. अरे मी पूर्ण प्रयत्न केला होता बहिणींना वाचवण्याचा, पण ते कशा काय घसरल्या मला 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 नाही माहिती. दादा हे बघ, मला माहिती आहे की तुम्ही या आनंदाच्या क्षणाची खूप दिवसांपासून वाट बघत होता आणि फायनली तो मोमेंट आला होता तुमच्या लाईफमध्ये. माझ्यामुळे तुमचा आनंद हिरावून गेलाय. सॉरी, मला माफ करा. प्लीज, माफी वगैरे तू मागू नको. तुझा याच्यामध्ये काही एक दोष नव्हता. तू त्रास करून घेऊ नको स्वतःला, प्लीज. दादा अरे हा तुझ्या मनाचा मोठेपणा झालाय. मग मला खरं तर बहिणींची पण माफी मागायची, पण समोर जायचं धाडसच होत नाही. सिद्धू प्लीज शांत. तुझी याच्यामध्ये काही एक चूक नाहीये. तू स्वतःला दोष देत बसू नको. निलांबरी बद्दल मलाही वाईट वाटतं रे, पण काय दादा, काय झालं? निलांबरीने आपल्याला फसवलं रे. हे बाळ माझं नव्हतंच. तुझं नव्हतं म्हणजे? दादा मला प्लीज सांग काय झालंय. अरे हो सिद्धू, मी खरं सांगतोय. निलांबरीने आपल्याला फसवलंय सिद्धू. नाही म्हणजे बहिणींचा बाहेर काय ते? सिद्धू, निलांबरीचं बाळ गेलं या गिल्ट मध्ये तू राहू नये म्हणून मी तुला हे सगळं काही सांगितलं. हे बाळ मी स्वीकारावं म्हणून खूप मागे लागली होती माझ्या ती, पण तुला त्रास होऊ नये म्हणून सांगितलं तुला हे सगळं. तुम्ही हा ठीक आहे. लक्ष्मी, कुठे हरवली आहेस? जान्हवी आणि विश्वाचा विचार करतेस ना? बघा ना, म्हणजे आपल्याला माहिती आहे की विश्वास आपल्या जान्हवीवर प्रेम आहे, पण आता कळतंय की त्याने कायम त्यांच्या नात्याचा आब राखलाय. कधी मैत्रीची मर्यादा ओलांडली नाहीये. प्रत्येक कठीण प्रसंगात
तिला साथ दिली आहे, तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलाय. खरंय तुझं लक्ष्मी. विश्वा खूप समजूतदार मुलगा आहे. आपणच त्याला समजून घ्यायला कमी पडलो. मी काय म्हणते, हं? तुम्ही बघितलं का आता विश्वा आल्याबरोबर जान्हवीचा चेहरा उजळला? नाही म्हणजे आता ती आपल्याला दाखवते की ती आनंदात आहे, ठीक आहे. पण मला माहिती आहे तसं नाही. आज नाही तिला वाटत आहे, पण पुढे जाऊन वाटेलच ना की कुणीतरी साथीदार असावा. मग आपण विश्वालाच का? लक्ष्मी, जानू आणि विश्वाच्या नात्याच्या भविष्याबद्दल इतक्यातच काही विचार नको करूस. आपणच त्याबद्दल काही नको ठरवायला. हे बघ, जानूला विश्वाशी बोलून बरं वाटतंय, ती त्याच्यासमोर मोकळी होते. मुख्य म्हणजे तिचा भूतकाळ विसरायला या सगळ्याची मदत होईल इतपतच हे नातं राहू दे आता. म्हणजे पुढे जे काय होईल, जानू जे काही ठरवेल ना, तो सर्वस्वी तिचा निर्णय असेल. आपण आता त्याबद्दल काही विचार नको करायला. मला असं वाटतंय की आपल्याकरता सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की जानू आनंदी आहे. तिचा भूतकाळ ती विसरते आणि तिला आता एक नवीन स्वतंत्र आयुष्य जगण्याची संधी मिळते. या स्वातंत्र्याकरता आपल्या मुलीनं फार मोठी किंमत मोजली आहे का लक्ष्मी? त्यामुळे जे काय होणार आहे ते काळच ठरवेल. बर, चल मी निघतो.